शेतकरी बंधूंनो, तुम्ही पुढच्या खरीप हंगामामध्ये हळद, कापूस, सोयाबीन असं पीक घेणार आहात का? मग तुम्हाला शेणखत टाकायचंच असेल, मग शेणखत कोणतं टाकलं पाहिजे, कसं टाकलं पाहिजे, नांगरटी पूर्वी टाकलं पाहिजे की नांगरटी नंतर टाकलं पाहिजे, खूप शेतकऱ्यांचे हे प्रश्न आहेत. तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला जर आंबा, पपई अशा मोठ्या रूट झोनचं पीक घ्यायचं असेल तर शेणखत हे नांगरटी पूर्वी टाका. आणि तुम्हाला जर 9-10 इंचामधील कापूस, हळद, सोयाबीन हे पीक घ्यायचं असेल तर शेणखत नांगरटी नंतर टाका. आणि शेतकरी बंधूंनो, शेणखत तुम्हाला चांगलं कुजलेलं घ्यायचं आहे. तुम्हाला अर्धवट कुजलेलं किंवा न कुजलेलं शेणखत तुम्हाला तुमच्या जमिनीसाठी घ्यायचं नाही. जर तुम्ही न कुजलेलं किंवा अर्धवट कुजलेलं शेणखत घेतलं आणि हे शेणखत तुमच्या पिकांच्या मुळांच्या संपर्कामध्ये आलं किंवा रूट झोनमध्ये आलं तर या शेणखताचं तापमान 70 ते 80 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढतं. त्यामुळे तुमच्या पिकांच्या मुळांचं नुकसान होतं आणि तुमचं झाड वाळू शकतं. या गोष्टींची काळजी घ्या. शेतकरी बंधूंनो, कुजलेलं शेणखत कसं ओळखायचं तर कुजलेलं शेणखत चहाच्या पत्तीसारखं नरम असते आणि एकदम भुसभुशीत असतं. आणि शेतकरी बंधूंनो, खूप जण एक चूक करतात ती म्हणजे शेणखत हे भर उन्हाळ्यामध्ये एप्रिल-मे महिन्यामध्ये आपल्या जमिनीमध्ये टाकतात. एवढ्या तापमानामुळे यामधील जीवाणू जे आहेत ते मरण पावतात. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, तुम्हाला शेणखत 20 मे नंतर किंवा पेरणीपूर्वी 15 दिवस अगोदर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यापासून टाकायचं आहे. पण खूप शेतकऱ्यांची एक समस्या आहे की आम्हाला शेणखत विकतचा घ्यावा लागतो, आम्हाला शेणखत नंतर मिळत नाही. तर त्यांच्यासाठी मी एक उपाय सांगतो. शेणखत जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये टाकला तर तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी थंड वातावरणामध्ये शेणखत मजुरांद्वारे किंवा तुम्ही स्वतः पसरून घ्या. शेणखत पसरवल्यानंतर लगेच तुम्हाला रोटावेटरद्वारे जमिनीमध्ये गाडायचं आहे किंवा मिक्स करायचं आहे. त्यामुळे तुमच्या शेणखतामधील जीवाणू सुप्तावस्थेमध्येच राहतील आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर किंवा थंड वातावरणामध्ये ते परत सक्रिय होतील. यामुळे तुम्हाला तुमच्या शेणखताचा पुरेपूर फायदा मिळतो. शेतकरी बंधूंनो, या गोष्टींची काळजी घ्या, या गोष्टी फॉलो करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या ॲग्रीमाइंड शेती सल्ला या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.